श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. पुरुषोत्तमाय. अधिक मास महात्म्य अध्याय 24. मागील अध्यायात द्विज शर्मा ब्राह्मणाचा मुलगा धेनुसेवेमुळे गोदानामुळे ज्याच्या जीवनाचा उद्धार झाला आणि त्याला स्वर्ग प्राप्ती झाली, ही कथा आपण ऐकली आहे. आता त्याची जी बहीण होती म्हणजे द्विज शर्माची ब्राह्मणाची मुलगी जी वेश्येबरोबर निघून गेली, तिचं पुढे काय झालं आणि तिच्या जीवनाचं सार्थक कशा प्रकारे झालं याविषयीची कथा या अध्यायात आपण बघणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम नमो आदिनारायणा. विश्वचालका विश्वपालना. चराचरा जे का रचना ते जाणवत सत्ते. तेथे मी नमन करीत करता ही केऊ. ती पै असे वार्ता म्हणून मौन्याची वागलात चरणे माथा ठेवीत. कुशळ करावी कविता ही सकळ तुझी सत्ता वदता आणि वदता पुरविता तुझी पै ऐका. श्रोते हो संत सज्जन, मागे विप्रमर गेला उद्धरून सद्गुरु नारायणा. कृपा करुणी गोदाने उद्धैला आता तयाची जे भगिनी ते तो वेश्येने नेली चाळवणी. तयाचे काय करुणी झाली करणी नारायणा म्हणी. ते चिंता द्विज शर्मा ब्राह्मणाच्या घरी राहायला आलेला नारायण, जो या दोन्ही मुलांचा गुरुबंधू होता आणि सद्गुरूप्रमाणेच त्याने त्या मुलांना उपदेश केले आणि त्यामुळे त्यांच्या जन्माचं सार्थक देखील झालं. या नारायणाला आता मुलीची चिंता सतावू लागली. नारायण तिचा शोध घेऊ लागला. शोध घेत घेत तो लक्ष्मण नावाच्या एका प्राचीन नगरीत पोहोचला. त्याने आपल्या बहिणीला बघितलं तव लक्ष्मण नामे नगर असे विस्तीर्ण, अग्ने कोणावरी चारी, वर्ण अपरंपार धनदायी ते सावकार सर्वही तेथे. ती विप्रकन्या पाही, वेश घेऊन गेली लवलाही. ठेविती झाली तात निजगृही, अत्याधरे करुणी तया नगरी नारायणा. पाही अवचट पातला तया, ठाई शोध करिता करिता वेशगृही कळला. सर्व वृत्तांत मग तिच्या ग्रहापातला, नयनी देखिला विप्रवाळा. मनी तोही म्हणे आहारे कृपाळा, हा तव सोहळा केवता ग्रही दासदासी अपार. गजरथी वाटे शकट, नाना वस्त्रे अलंकार तेने सुंदर शोभली. तिने ते नारायणाला ओळखलं नाही. ती बसण्यासाठी आसन दिलं आणि तुम्ही कोण आहात, कुठून आला अशी ती विचारणा करू लागली. तेव्हा नारायण तिला म्हणाला, ब्राह्मण कुळात एवढ्या उच्च कुळात जन्म घेऊन तू काय करत आहेस? तुझे आई वडील इतके पुण्यवान होते, तुझ्या भावाची दशा किती वाईट झाली आहे. हा नरदेह एकदाच मिळतो, या जन्माचं सार्थक तू करून घ्यायला हवं आणि ते तू काय अधम कार्य करत आहेस. आता जरी तू हे सर्व सुख उपभोगत असली तरी यानंतर होणाऱ्या ज्या नरक यातना आहे त्या मात्र तुला कदापि सहन होणार नाही आणि त्यावेळी तुझ्याकडे फक्त पश्चातापच उरलेला असेल. असा उपदेश केल्यानंतर तिने नारायणाला ओळखले, हा तर माझा गुरुबंधू नारायण. आणि मग ती त्याच्या गळ्यात पडून रडू लागली आणि तो माझा गुरुबंधू म्हणून चाकटली ते वधू. काहीही बोलत न बोलेची अनुवादू, मौनेची वंदिले तया ते. सद्गतीत परम अंतरी होऊनी तयाचे चरण धरी. बोलती झाली ते सुंदरी, अति आदरेत तया ते. मग मुळापासून समग्र तया ते सांगती झाली समाचार. ऐसे म्हणे माझे तव कर्म, अघोर भोगिल्या विन. सुटेना आता कवन उपया ते करू, केवी उतरेल पैल पारू. कवन भेटेल ऐसा सद्गुरु, नरक घोरू चुके जेणे. हा नरदेह अति उत्तम पाही, तयारी ब्राह्मण वर्ण देही. आहारे जनार्दना शेषशायी, काय हे दैवी महाराजा. ऐसे म्हणून ते वेळी ब्राह्मण ढळाढळा अश्रुगाळी चरणीचे मस्तक मोळी विप्र सोडीच नारायणाचे चरण धरून ती म्हणाली, माझे कर्म हे जे आहे ते भोगल्या वाचून माझी सुटका नाही. हा नरदेह अति उत्तम आहे, पण मी ब्राह्मण कुळात जन्म घेतला, अतिशय उच्च कुळात जन्म घेतला आणि माझ्या नशिबी हे काय आलं. माझ्याकडून आई वडिलांची सेवा झाली नाही, भावाला मी प्रेम देऊ शकले नाही, देवाची पूजा कधी केली नाही, भजन केलं नाही, ब्राह्मण भोजन नाही, कधी कुठलाच दानधर्म नाही. कोणत्या अपराधाची मला ही शिक्षा देत आहे. असं म्हणून ती जोराने रडू लागली आणि आहारे दृष्ट चतुरानना, हे काय ओढवले माझी या प्रार्थना. हे केशवा हे जनार्दना, मयमयातना निवारी. ऐसे सद्गतीत अंतरी परम घाबरली ती सुंदरी.
जप तप तप अश्रुगाळी नेत्री द्रवला अंतरी नारायण मग ती येते धरून हृदयी संबोधिता झाला ते समयी म्हणे चिंता न करी काही शेषशाही निवारी ऐसे आश्वासनी तिजला आपण निजासनी बैसला मग म्हणे सांगेन जे एवेळा ऐकशी की राजसे वंदे ते समयी स्वामी अमान्य नो हे वचना तुझी सांगेल तेच क्रिया स्वयं आचरेन निर्धारे मग ती कन्या वंदे तेव्हा नारायणा करी सर्वस्व ग्रहदान राही निराळी होऊनी पुढे महिमान दे कसी आप्त सेवक सर्वा ते निरोप देई सकळा ते देऊनी त्यांच्या या द्रव्याते अर्पी ब्राह्मणा ते सर्वही स्वयं करुनिया स्नान मग पाचारी ब्राह्मण सामग्री पूजा करून देही लोटून भामिनी नारायणी तिचे अश्रू पुसले आणि तिला म्हणाला तुला या संकटातून मी नक्की बाहेर काढेल परंतु तुला माझं म्हणणं ऐकावं लागेल त्यावर तिने होकार दिला आणि मी तुला तुम्ही मला सद्गुरू सारखे भेटले आहात मला तुम्ही जे सांगाल तेच मी करेल असे नारायण तिला म्हणाला वेश व्यवसाय करून तुझे धन कमवले आहे ते घर असेल धनसंपत्ती असेल सर्व काही तू दान कर दासदासी किंवा येथील जे जे लोक असतील ज्यांच्याकडून तू कधी धन घेतलं असेल त्यांचं धन त्यांना परत कर आणि उरलेलं सर्व काही तुझ्या घरासहित सर्व तू ब्राह्मणांना दान कर उद्या सकाळी स्नान करून संकल्प कर सोडवायच्या आपल्या हातामध्ये उदक घ्यायचं आणि तुझ्याजवळ जी संपत्ती आहे ती सर्व तू ब्राह्मणांना देवाला दान कर तक्षणी आली स्नान करून पाचारी ब्राह्मण नगरीचे मग तेने संकल्प करून सकळ गृहावरी ठेविले तुळशी दल गाई म्हशी वाजी कल्पळ विप्र सकल नेते झाले आणि दाशी पाही द्रव्य देऊनी मुक्त केले तेही एकाकी एक वस्त्र निशी सई नवाई झालीसी तुरके कर्म सरे तोपर्यंत नारायणही होता तेथे मागुता वदेती येते जातो बिराडा ते आम्ही आता तुवा एक करावे एका नेमाते स्वीकारावे तीन सहाय्य द्रव्य घ्यावे तरीच आतळू घ्यावे शरीर तीन सहस्त्र अर्पिल जो द्रव्य ते तरीच पूर्वी जे तयांचे मनोरथाते नाही तरी स्वस्त बैसे निवांत मानी वचनार्थ मी तुका द्विज शर्मा ब्राह्मणाच्या मुलीनं नारायण ब्राह्मणाला सांगितल्या प्रमाणेच केलं आपली सर्व संपत्ती तिने ब्राह्मणांना घरी बोलावून त्यांच्या आदरातिथ्य करून संकल्प सोडून त्यांना दान केली ब्राह्मण देखील खुश झाले आणि त्यांनी तिला आशीर्वाद दिला मग नारायण ब्राह्मण तिथून जाऊ लागला तो म्हणाला मी बिराडावरती जाऊन मुक्काम करतो आणि तू आणखी हा एक नियम पाळायचा आहेस तू जो व्यवसाय करत आहेस आता यानंतर 3,000 रुपये दिल्यानंतर तू एखाद्याचे मनोरथ पुरवायचे नाही तर स्वस्थ बसून राहायचं काहीच काम करू नको नारायणाला तिनं गुरुच संबोधलं होतं त्यामुळे गुरूंचा उपदेश तिने सत्य वचन मानून अगदी याच प्रमाणे मी करील असे त्याला ती म्हणाली याचा परिणाम असा झाला की या वेश्येच्या दारावरती ती जे लोक येत होते 3,000 रुपये द्यायला नसल्यामुळे ते त्या ठिकाणी येऊन पुन्हा परत जाऊ लागले संध्याकाळ झाली आता ही जी मुलगी आहे ती त्या ठिकाणी येऊन उपाशी होती आणि न खायला काही जवळ होतं ना तिच्याकडे आता द्रव्य होतं नारद मुनींनी हे सर्व पाहिलं आणि ते लगेच ब्रह्मदेवाकडे गेले सर्व वृत्तांत त्यांनी त्यांना सांगितला आणि म्हणे विप्रकन्या सुंदर्यने आचरावे कर्मजार तया योग भरा उदर हे तव ते अक्षर स्वामींचे तरी तिने सर्वस्व दान केले अलोट नेमा ते स्वीकारिले 3 सहस्त्र द्रव्य देता भले तरीच घडे रती त्यासी ऐसा द्रव्याचा नेमा लागून न देता उपोषित कामिनी हे मी देखुनी नयने या ठाया आलो असे ऐसे ऐकता उत्तर म्हणे विचारी चतुर्वर्क्र म्हणे हे तो कर्म अघोर घडू आले दिसता हे मग उठवनिया जडकरी 3 सहस्त्र द्रव्य घेतले पदरी त्वरे पातला त्या नगरी अकस्मात द्वारी उभा ठेला सौदागराचा वेश धरिला सत्वर उपरीवरी वेधला बोलता झालासे बोला नेम ऐकला निजकरणी नेमयुक्त द्रव्य दिले म्हणे मी परतुनी येतो ए वेळे सिद्धता असो दे सकळ सकळ म्हणून तात्काळ चालीला ऐसा करुनी नवाई गुप्त झाला ठाईचे ठाई मार्गे लक्षित बैसला पाही सूर्योदय पावे परी येतान देखे तया ते उपोषित बैसली तेथे नशिबेची द्रव्याते काही
काही नसेल केली जाणपा. नारद मुनींनी जेव्हा ब्रह्मदेवाला या मुलीची करुणा कहाणी सांगितली, ही वेश जिनं आपलं सर्वस्व दान केलं आणि आता एक नीती नियम तिने घालून दिला की 3,000 रुपये जो देईल त्याचेच मनोरथ पुरवणार आणि 3,000 रुपये देऊन तिच्याकडे कोणीही येत नाही, त्यामुळे ती आज उपाशी आहे. सर्वस्व दान करून जर तिच्या नशिबी असं उपोषण येत असेल तर अशा वेशीसाठी आपण काहीतरी केलंच पाहिजे. हे जाणून ब्रह्मदेव लगेच तिच्या दारी आले. त्यांनी सौदागराचा वेश घेतला. 3,000 3,000 रुपये त्या मुलीच्या हातात दिले आणि म्हणाला, मी आत्ता येतो असं म्हणून ते ते परत गेले आणि ती वेश ब्रह्मदेवाची म्हणजे सौदागराची वाट बघत बसली आणि त्या दिवशी तिने काहीच खाल्लं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या ठिकाणी नारायण ब्राह्मण देखील आला. नारायण ब्राह्मणाला तिने आदल्या दिवशीचा वृत्तांत सांगितला, की एका व्यापाऱ्याने मला 3,000 रुपये दिले, परंतु तो पुन्हा आलाच नाही. नारायणानं लगेच ओळखलं की हा ब्रह्मदेवाचीच करणी आहे. त्यावर त्याने तिला उपदेश केला, तू आता एक कर, स्नान करून हे सर्व धन तू ब्राह्मणांना दान दे. त्या मुलीने देखील क्षणाचाही विचार न करता ते 3,000 रुपये सर्व ब्राह्मणांना आपल्या घरी बोलावलं, त्यांचं आदरातिथ्य केलं आणि आपल्या ओंजळीमध्ये पाणी भरून तिने सर्व जे द्रव्य होतं ते ब्राह्मणांना दान दिलं होतं. त्या दिवशी देखील ती वेश्या उपाशीच होती. संध्याकाळ झाली. नारद मुनींनी पुन्हा तिची अवस्था बघितली. ती ब्रह्मदेवाकडे गेले आणि सांगितलं, काल तुम्ही ज्या स्त्रीला 3,000 रुपये दिले होते, तिने सर्व ब्राह्मणांना दान दिले आणि आज ती पुन्हा उपाशी आहे. ब्रह्मदेव पुन्हा तिच्या दारी आले. यावेळी त्यांनी 30,000 रुपये सोबत घेतले. मग उठवणी लवलाही 30 सहस्त्र द्रव्य घेतले. पाही तात्काळ पातले निजगृही असे ज्या ठाई वेश्या ते जतुके द्रव्यदान दिले, तयाच्या दशगुणित अर्पिले. मनऊनी व शास्त्र बोले यदर्थी घेतले 30 सहस्त्र आपण जातसे सावकार जुंपोनिया अवर वरी द्रव्य 30 सहस्त्र पातला मंदिर लवलाही आहे. ब्रह्मदेव त्या मुलीला म्हणाले, मी एक सावकार आहे, तुझी सुंदरता बघून मी धन्य झालो आहे. 30,000 द्रव्य तू ठेवून घे आणि माझे मनोरथ पुरव. त्यावर ती वेश्या म्हणाली की माझा एक नियम आहे, त्याप्रमाणे मी काल काल एकाकडून 3,000 रुपये घेतले, मात्र तो अद्यापही आलेला नाही. त्याचे मनोरथ पुरवल्यानंतरच मी आपले मनोरथ पुरवू शकते. ब्रह्मदेव चकित झाले. त्यावर ते म्हणाले, चालेल, तोपर्यंत हे जे द्रव्य आहे ते तुझ्याकडेच ठेव, मी नंतर येईल असे म्हणाले व ते त्या ठिकाणाहून गुप्त झाले. त्याच वेळी नारायण त्या ठिकाणी आला आणि मग नारायण ब्राह्मणाला विषयानं पूर्ण वृत्तांत सांगितला. नारायण ब्राह्मणाने लगेच ओळखलं, ही ब्रह्मदेवाचीच करणे आहे. त्यावर तिला पुन्हा उपाय सांगितला. उत्तर देतसे नारायण, तू ते सांगतसे ते करी. कारण तिने तत्काळ स्नान करून विप्रव्या अहंकारे देतसे नारायण. मग द्रव्याची भरुणी जोडीने ती झाली विप्रमंडळी. एरी राहिलेसे निराळी क्षत्र कमळी. मग द्रव्याची अवलोकिती नारायण. ब्राह्मण तिला म्हणाला, हे सर्व द्रव्य तू ब्राह्मणांना दान कर. सकाळी स्नान करून त्यांना हे सर्व दान कर. गुरूंचा उपदेश सत्य मानून तिने ब्राह्मणांना आपल्या घरी बोलावलं, त्याचं आदरातिथ्य केलं, पूजन केलं आणि सर्व जे द्रव्य होतं त्यांना ते अर्पण केलं, दान केलं आणि ही वेश्या सलग 3 रात्री उपाशी होती. तिचं उपोषण झालं होतं. दिवस असताच गेला. नारद मुनींनी सर्व बघितलं. ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला म्हणाले, 1,000 द्रव्य देखील तिने दान दिलं आहे. आता मग मात्र ब्रह्मदेवाला देखील प्रश्न पडला. नारदे निवेदिले समग्र. घाबरला चतुर्वक्र म्हणे, आता केवता प्रकार न सुचे विचार काही. आता ऐसे द्रव्य न्यावे कोठवरी तेथे आयुष्य म्हणे तो शतवरी. प्रतिदिन आचरता सुंदरी. दशपथ द्यावे लागे ती सांप्रत. द्यावे लागे 3 लक्ष. ऐसे वाढता दिवसे दिवस गणती वर्ष शताच. तरी द्रव्यनाश कुबेराचा. ऐसे जाणून अंतरी तव ते देतसे. हंस विमान धाडिले झडकरी. म्हणे घेऊन यावी ते सुंदरी. आचरे परी ऐसे ब्रह्मदेवा. मग म्हणाले, या मुलीला रोज 10 पटीने मी द्रव्य देत आहे आणि ही दान करत आहे. असं जर मी करत गेलो तर हिचं आयुष्य 100 वर्ष आहे. कुबेराचा सर्व खजिना संपून जाईल, मात्र हिचं दातृत्व कधीच संपणार नाही. ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या दूतांना आज्ञा केली
की या मुलीला म्हणजेच या वेश्येला विमान घेऊन जा आणि स्वर्गी घेऊन यावं. ऐसे जाणून अंतरी हंस विमान धाडिले झडकरी म्हणे घेऊन यावे ते सुंदरी आचार्य परी ऐसे. हे आज्ञा असेल होता तात्काळ विमान उतरले भूतळी तात्काळ दिव्य रूप केली परी विमान म्हणे सद्गुरु नारायणा न देखता न येती जाण न सेवे मी विमान जावे परतोनी माघारे मग विमान करुणी स्थिर दूत गेले सत्वर नमुनिया चतुर्वक्र समाजचार सांगितला विना नारायणा वाचुनी बैसे भामिनी मग वदे कमळासनी ही कहाणी अपूर्व नारायणा ते ठेविते हे ही दिसे बरी न वार्ता तो ऐसेची वारंवार करिता विपरीत वार्ता हो पावे ऐसे जाणून निजमनी उभयता आणले ते क्षणी वाहून या विमानी निजवनी आणि त्या वेशेला घ्यायला विमान आले. ज्या वेळेला विमान गेलं ती म्हणाली मी विमानात बसणार असणार नाही. उपदेशानं माझ्या जन्माचं सार्थक झालं, माझा उद्धार झाला असा तो नारायण ब्राह्मण ते आल्याशिवाय मी या विमानात बसणार नाही. आणि मग ब्रह्मदेवांना समजलं द्विज शर्मा ब्राह्मणाचा मुलगा आणि मुलगी या दोघांनाही नारायण ब्राह्मणानेच उपदेश केला होता, त्यामुळे त्याला देखील स्वर्गी या विमानात घेऊन यावं असं त्यांनी दूताला आज्ञा केली. नारायण ब्राह्मण आणि ती वेश्या स्वर्गलोकात आले. हा दानाचा महिमा आहे, ज्यामुळे द्विज शर्माची दोन्ही मुलं आणि नारायण ब्राह्मण या तिघांचा उद्धार झाला आहे. अधिक मास पुरुषोत्तम मासामध्ये दानाचे महत्व आपल्या लक्षात आलं असेल, म्हणूनच सत्पात्री दान करावं. आपल्याला जेवढं जमेल तेवढं यथाशक्ती दान करावं. कुठल्याही स्वरूपात दान आपण करू शकतो. अन्नदान, वस्त्रदान, कुठलीही दान दिल्याने दान वाढते, यासाठी आपण दान करावं. परिमुख्य भाव असावा मग पाविजे, म्हणून सांगतो तुम्हा सर्व भावार्थे आचरावा. मलमास जरी सवी सर्वस्वे दान केले, तरी तात्काळ पाविजे फळे संतुष्ट होऊनी. गोपाळे पद आढळतो पावे तव स्वस्त श्री मलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे समंत मनोहर सुत विरचित 24वा अध्याय गोड हा. श्री स्वामी समर्थ. श्री कृष्णार्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.